सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या प्रभाग 3 मधील उमेदवार सागर वनखंडे यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे। आपण बघू शकत असाल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तासाठी उपस्थित आहेत। नेमकी काय घटना झाल्या, नेमका काय प्रकार घडलेला आहे, का पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहेत, आपण माहिती घेऊया। आपल्यासोबत मोहन वनखंडे सर आहेत। काय इथं घटना घडली आहे, का पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे? आज आपल्याला माहिती आहे की उद्या महापालिकेचं इलेक्शन आहे आणि आमच्या प्रभाग क्रमांक 3 मधील माझा मुलगा उमेदवार सागर वनखंडे आणि राष्ट्रवादीचे माझ्या सोबतीचे 3 उमेदवार दुर्वे असतील, चौधरी आणि जाधव असे सगळी यंत्रणा जी उद्याची बूथ रचना आणि त्या बूथच्या पोलिंग एजंटची जी नियोजन करण्यासाठी बसली असता हा सागर वनखंडे यांच्या विरोधात उभा असणारी उमेदवार हनुमानीताई यांचा चिरंजीव हा संदीप हनुमाने हा आमच्या घरामध्ये दमदाटी करून घुसला आणि आमचे जे बूथ यंत्रणेतले काही 5-10 कार्यकर्ते होते त्याची दमदाटी करून व्हिडिओ शूटिंग चित्रीकरण करून त्यातल्या काही कार्यकर्त्यांना ढकला करून एकतर माझा कार्यकर्ता त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला। माझ्या घरामध्ये वयस्कर आई आहे, माझी मुलगी आहे आणि यांनी या महिलांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना घरच्यांना जातीवाचक शिवीगाळ केलेली आहे। ज्या वेळेला मला हा विषय समजला तेव्हा आल्यानंतर त्यांनी माझ्याही अंगावर धावून येण्याचा प्रयत्न केला। पोलिसांच्या समोर त्यानं उलट्या पत्तीनं बोलण्याची त्याची जी मगरूरपणा, त्याचा आत्तापर्यंतचा जर इतिहास पाहिला, गुन्हेगारी प्रवृत्ती आणि खंडणीखोर आणि असणारा तो व्याजधंदा करणारा हा माणूस त्यानं पहिल्यांदाच खोट्या गुन्ह्याचा प्रयत्न केला होता सागरवरती दाखल करण्याचा, परंतु त्याला यश आलं नाही आणि आता अशा पद्धतीचा प्रयत्न करून आपलं डिपॉझिट जप्त होण्याचं वास्ते का पाहतो आहे। आमचे हे पॅनल, ह्या वार्ड नंबर 3 मधलं पॅनल भारतीय जनता पार्टीच्या विरोधात खूप मोठ्या बहुमतानं निवडून येणार हे त्याला कळालं आहे आणि असं काहीतरी सहानुभूती मिळवून काहीतरी दंगा करून आम्हाला बदनाम करून आम्हाला ह्या पॅनलला इथं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतो आहे। मी पोलीस प्रशासनाला चौगुले साहेबांना जेव्हा फोन केल्यानंतर त्यांचं टीम सगळे पोलीस प्रशासन इथं आलेलं आहे। माझे कार्यकर्ते इथं आहेत। माझी सगळे कार्यकर्ते अगदी आत्तापर्यंतचा आमचा इतिहास आहे की खूप शांततेनं आम्ही इलेक्शन आत्तापर्यंत केलेले आहेत, पण ही जी ह्याची गुन्हेगारी प्रवृत्ती, इलेक्शन माणसात जाऊन लढता येत नाही तर गुन्हेगारी करून घरात येऊन मारहाण करून लोकांना शिवीगाळ करून किंवा आमच्या महिला भगिनींना शिवीगाळ करून धमकवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्या पद्धतीने त्याच्यावर आम्ही आता गुन्हे नोंद करतो आहे। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले का आणि तुम्ही तक्रार देण्यासाठी तुमच्याकडे कोण गेले का? नक्कीच आम्ही रितसर पोलीस स्टेशनला आम्ही त्याचा गुन्हा नोंद करतो आहे। पोलीस प्रशासनाने त्याला ताब्यात घेऊन आता पोलीस स्टेशनला घेऊन गेलेले आहेत। त्याच्याकडं चुकीच्या पद्धतीची माहिती पोलीस समोर देण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनी त्याला दडवलेला आहे। कारण आमच्या फॅमिलीचा इतिहास ह्या सगळ्या मिरजकरांना चांगला माहिती आहे। कधीही आम्ही अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला आम्ही स्वतः वापरलेलं नाही आणि थाराही दिलेला नाही। त्यामुळे अशी ही गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसं भाजपनं आमच्या समोर देऊन पुढे गुन्हेगारातून निवडून येतात ते पाहतो आहे, परंतु त्यांचं डिपॉझिट जप्त होणार हे लक्षात आल्यानंतर ही सगळी कारस्थान करतायत। पण माझी मतदारांना आणि सर्व माझ्या कार्यकर्त्यांना विनंती असणार आहे, आपण विचलित न होता उद्याच्या इलेक्शनच्याकडे लक्ष द्यावं। बाकी प्रशासन, पोलीस प्रशासन त्यांचं नक्की काम करेल। नक्कीच बघतोय की शिवसेनेचे उमेदवार सागर वनखंडे यांच्या घरामध्ये घुसून दमदाटी करून शिवीगाळ करण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे पोलिसांनी संदीप वनवानेला ताब्यात घेतलेलं आहे आणि रितसर जी तक्रार दिली जाईल त्या पद्धतीनं पुढची पोलीस कारवाई करणार आहेत। मात्र सध्या तरी वनखंडे यांच्या घरासमोर मोठासा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। रवींद्र कांबळे, बंधुता न्यूज, मिरज।